हाय फ्रेंड्स, आज मी बनवलाय मटार आणि गाजरचा झटपट असा कुकरमध्ये पुलाव। हा पुलाव एकदम सुटसुटीत होतो। त्यासाठी कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये घालते मी आता थोडंसं जिरं, 2 तमालपत्र, बारीक चिरलेला 1 कांदा, आता मी यामध्ये घालते मिरची, आलं, लसूण पेस्ट। आता मी यामध्ये घातलाय बिर्याणी मसाला 1 चमचा। यामध्ये खडे मसाले असल्याने मी हा मसाला वापरलाय। आता मी बासमती राईस घातला 2 वाट्या। तो 15 मिनिटं भिजत ठेवला होता पाण्यामध्ये। त्यानंतर इथे मी घालते गाजर आणि मटार। आता मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यामुळे इथे 2 वाट्या पाणी घालणार आहे। तांदूळ धुवून घेतल्यावरती त्यामध्ये थोडंसं पाणी असतंच, त्यामुळे 2 वाटी पाणी पुरेसं होतं। यामध्ये आता मी घालते चवीनुसार मीठ। आता याला 1 उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं। कुकरच्या एका शिट्टीमध्येच पुलाव तयार होतो। झटपट असा हा कुकरमध्ये पुलाव एकदम सुटसुटीत तयार होतो। उकळी आल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून घेते। कुकरची 1 शिट्टी झाल्यावर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भात एकदम सुटसुटीत तयार आहे। कमी क्वांटिटीमध्ये बनवला असेल तर कुकरचं झाकण न लावता तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे भात एकदम सुटसुटीत राहतो। आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये केला असेल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये भात मोकळा करून घ्यायचा। असा आपला गाजर आणि मटारचा पुलाव तयार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। थँक्यू।